बलाढ्य भीम गर्जना आणि वाघ वॉरियर्स. पण मात्र मैदानाच्या आतमध्ये बघूयात कोणते संघ आपल्या नावाची गर्जना करण्यास भाग पाडतील. विनंती असेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला की आपण लवकरात लवकर फिल्डिंग सजवायची आहे. हॅलो, चला मॅच स्टार्ट करायची लवकर. अंपायर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. त्यानंतर जर आपण बघितलं तर फिल्डिंग लवकरात लवकर सजवायची आहे. आणि बघा या जर आपण बघितलं तर या सामन्यात मात्र आपल्याला खेळताना दिसतील चोपड्याचे कृष्णा सातपुते. हे देखील आपल्याला इन ॲक्शन दिसणार आहेत. आणि जर याच्यानंतर आपण बघितलं तर दुसरं नाव सोनू पवार यांचे बंधू देखील आपल्याला इन ॲक्शन दिसतात आहेत. त्यानंतरच विजूभाऊ ख्रिसगेल हे देखील मैदानाच्या आतमध्ये आहेत, फिल्डिंगच्या ठिकाणी उभे आहेत. सध्या विकेट किपरच्या भूमिकेत दिसतात आहेत. पण बघूयात कशा प्रकारे आपल्या संघासाठी हे 3 महत्वाचे शिलेदार यानंतर लवकरात लवकर फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सलामीची जोडी जर आपण बघितली तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. वाघ वॉरियर्स भीम गर्जना ही मॅच जर आपण बघितली तर आपल्या जवळपास कृपया पंचांना देखील विनंती आपण टाइम देऊन द्यायचा आहे, कारण 1 तास आपण लेट चालू आहोत. याचा मात्र आपण सगळ्यांनी भान ठेवायचं आहे, प्लेयरांनी देखील आणि कर्णधाराने तर या गोष्टीकडे लक्ष द्यायचंच आहे. कारण आपण जेवढ्या लवकर पटापट सामने संपवाल तेवढी आपल्याला पेनल्टी लागणार नाही आहे, ही एक गोष्ट मात्र आपण नेहमी लक्षात ठेवायची आहे. आणि जर आपण बघितलं तर 2 सलामीचे फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. वाघ वॉरियर्स आणि भीम गर्जना या 2 संघाच्या दरम्यान सामना होत आहे. गोलंदाजी मार्कवर भुसावल एक्सप्रेस मलिंगा आपल्याला मात्र आता गोलंदाजीसाठी दिसतोय. पहिलाच बॉल भन्नाट वेगाने टाकलाय फलंदाजाकडे. जर आपण बघितलं तर या बॉलचं मात्र कोणतंही उत्तर नव्हतं. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉलच्या मदतीने झाली आहे. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल चांगल्यारीत्या टाकलाय आणि डॉट बॉलच्या मदतीने मलिंगा यांनी सामन्याची सुरुवात देखील केली आहे. आपण जर बघितलं तर मल्ली अतिशय आपल्या जळगाव जिल्ह्यातील नावाजलेला खेळाडू आहे. अतिशय भन्नाट वेगाने टाकण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेरचा बॉल वाईड घोषित केलाय आणि एक अवांतर धावेच्या मदतीने धावफलकाला झाली आहे सुरुवात. आता जर बघितलं तर पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर ज्याला म्हटलं जातं तो बॉल मात्र सध्याच्या घडीला मलिंगाच्या हातमधून निघतोय आणि सरळ जातोय विकेट किपरच्या हातात. विक्रांत गायगोळे उर्फ मल्ली सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. अतिशय चांगला फटका हवेत आहे गॅप मध्ये बॉल आहे. निश्चितच तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालंय. आणि जर आपण बघितलं तर फक्त मिळतीये सिंगल आणि सिंगलच्या मदतीने आता मात्र वैयक्तिक धावफलक सुरू केलाय. शुभम अहिरे
शुभम मैरे देखील हे तेवढंच बलाढ्य असं नाव आहे, कारण आपण जर बघितलं तर BCL जळगावच्या पहिल्या सत्रात पहिल्या पर्वात त्यांनी मात्र 6 बॉल 6 षटकार लगावलेत आणि जळगावचा श्रेयश अय्यर म्हणून त्याने आपलं नाव चांगल्यारीत्या कमावलं देखील आहे. बैठक फटका मारण्याचा प्रयत्न, हवेत आहे बॉल, मोठी विकेट आहे आणि या दरम्यान दोन क्षेत्ररक्षकांमध्ये झाली आहे धडक. आणि जर आपण बघितलं तर आता मात्र शुभमची फलंदाजी देखील आपल्याला बघायला मिळेल. बेधडक कॅच सुटली आहे आणि जर आपण बघितलं तर कॅच ड्रॉप झाल्यानंतर देखील बॉल सरळ गेलाय मैदानाच्या बाहेर 4 धावेंसाठी. शुभम ऐरे सारख्या फलंदाजाचा झेल पहिल्याच बॉलवर चढणं कुठेतरी आपल्याला महागात पडू शकतं. कालचंच उदाहरण आपल्या डोळ्यासमोर देखील आहे. सेमीफायनलची मॅच T20 वर्ल्ड कपची, इंडिया वर्सेस इंग्लंड आणि हॅरी ब्रूक इंग्लंडचा कर्णधार ज्याने कॅच सोडली. आणि या दरम्यान जर आपण बघितलं तर पुन्हा एकदा कॅचची अपील होतीये, कॅचची अपील होतीये आणि परतावं लागतंय का? विकेट आली आहे, विकेट आली आहे, ती मात्र कोणाची? तर जळगावचा श्रेयश अय्यर, शुभम अहिरे सध्याच्या घडीला जर बघितलं तर मैदानाच्या बाहेर येताना दिसतोय. मोठी विकेट आली आहे आणि तेवढ्याच मोठ्या गोलंदाजाने देखील आपली विकेट घेतली आहे. अतिशय चांगला बॉल आपण जर बघितला तर बाहेरच्या दिशेला वळवला. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, परफेक्ट यॉर्कर निघतात बॅट हातामधनं आणि जर आपण बघितलं तर तेवढाच चांगला झेल विकेट किपरच्या भूमिकेत असलेले विजू वानखेडे यांनी मात्र टिपला आहे. आणि निश्चितच त्यांच्या फॅन फॉलोईंग कडनं आम्हाला कळवण्यात येत आहे की एकेकाळचे ख्रिस गेल म्हणून त्यांना चोपड्यात चांगल्या त्यांनी आपलं नाव प्रचलित केलं आहे. डावखरे हाताचाच बॅटर आहे. भाऊ करंकाड यांचं स्वागत उत्सववाडे करतील. फरीन भाऊ यांनी मुख्यमंत्र्याकडे यावं व लुंबिनी करंकाड यांचंही स्वागत भूषण शिंदे करतील. या दरम्यान जर बघितलं तर दांडी दरम्यान जर बघितलं तर पहिल्याच षटकात अक्षरशः 2 गडी बाद केल्यात. जवळपास जर आपण बघितलं तर सलामीचे 2 फलंदाज बाहेर पाठवलेत आणि त्यासोबतच सतीश वाघोदे सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आहेत. दरम्यान जर आपण बघितलं तर पहिल्या षटकात अक्षरशः 6 धावा खर्च करून 2 गडी बाद केलेत. निश्चितच सुरुवात चांगली करून दिली आहे मल्ली या गोलंदाजाने, पण तेवढ्याच चांगल्यारीत्या गोलंदाजी देखील करावी लागेल कोमल तायडे या गोलंदाजाला. या दरम्यान बाउंड्री आली आहे आणि निश्चितच जर बघितलं तर
मनोहर दादा बाविस्कर.
डीजे वाले हॅलो हॅलो हॅलो. 4 षटकांचा खेळ जर आपण बघितला तर ओके ओके सातपुते स्कोअर कळवण्यात येतोय. 35 धावा झाल्यात अजूनपर्यंत तरी. एक बॉल अपडेट व्हायचं बाकी आहे. निश्चितच जर एक बॉल अपडेट झाला की आपल्याला लगेच स्कोअर कळवण्यात येणार आहे. तोपर्यंत आपण ड्रिंक्स ब्रेक एन्जॉय करायचा आहे. कृष्णा सातपुते, चोपड्याचे कृष्णा सातपुते, सॅम पवार, त्यासोबतच जर बघितलं तर विजय वानखेडे, क्रिस गेल आणि निश्चितच अजून एक जर आपण बघितलं तर मल्ली मैदानात आहेत. त्यासोबतच आमचे मडेदादा पोलीस पोलीस कॉन्स्टेबल आहेत आणि जर बघितलं तर चांगल्यारीत्या सहकार्य राहिलंय मेडेदादांचं देखील. आणि नवीनच त्यांनी गेल्या 2-3 दिवसात 4 व्हीलर देखील घेतली आहे. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन देखील असेल. आणि संपूर्ण परिवार त्यांचा मात्र मैदानाच्या आतमध्ये मॅच बघण्यासाठी आला आहे. ही एक चांगली गोष्ट आहे. आणि स्वतः संघमालक देखील आहेत. निश्चितच ज्या वेळेस संघमालक आपल्या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरतो ती एक वेगळी एनर्जी असते. यादीचा मॅचमध्ये आपल्याला जे खेळताना दिसले बॉबी आणि बघत ट्रॉली बॉय एकदम छोटासा आहे पण ड्रिंक्स ट्रॉलीचं काम करतोय. निश्चितच उद्या उठून देखील हा खेळाडू देखील आपल्याला प्लेइंग 11 मध्ये
निश्चितच खेळताना दिसेल, कारण असे कामं जो करतो तो मात्र एक चांगल्या खेळाडू बनून निश्चितच उभरतो. त्यातीलच आपण बघितलं तर सध्या मैदानाच्या आतमध्ये 4 षटकांचा खेळ झालाय. आता एंड मध्ये देखील बदल झालाय. हवेचा ओघ जर आपण बघितला तर उजव्या हाताच्या फलंदाजीसाठी अनुकूल आहे. सतीश वाघोडे ओपनिंग बसून आलेत. त्यासोबतच जर आपण बघितलं तर छोटू भालेराव हे देखील पंचशील नगर मधून माननीय सिनेमॅटिक व्हिडिओग्राफर आपले प्रथमेश भाऊ बागुल आणि त्यांची टीम यांनी मुख्य मंचावर येऊन आपलं स्वागत स्वीकारावं. या दरम्यान जर बघितलं तर पहिलाच बॉल मात्र सॅम पवारच्या हातात गेलाय आणि फक्त येते सिंगल. निश्चितच सॅम पवार सारख्या क्षेत्ररक्षकाच्या हातून दुसरी धाव घेणं हे मात्र तेवढं सोपं नाही आहे, कारण रवींद्र जडेजा सारखा राईट आर्म थ्रो आहे. रवींद्र जडेजा लेफ्ट आर्म आहे, पण सध्याच्या घडीला सातपुते राईट आर्म आहेत. आणि या दरम्यान जर बघितलं तर मिसफिल्डचा चौकार आलाय. मनोहर दादा बावीसकर यांचा ब्रँडेड चौकार. आणि निश्चितच जर बघितलं तर हवेत आहे चेंडू आणि कृष्णा सातपुते जेलच्या खाली. सॅम पवार चोपडेचा कृष्णा सातपुते याने मात्र खरंच कौतुकास्पद झेल टिपलाय. थोडीशी फंबलिंग झाली मात्र झेल टिपलाय आपल्या संघासाठी. मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. इंजर्ड आहेत, हाताला दुखापत आहे, तरी देखील दाखल झाले आहेत. हॅलो, प्रवीण भाऊ करंकाडे यांची लहान चिमुकली आपल्या मंचावर काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार थोडक्यात मांडणार आहे. माऊली दादा. राहुल भाऊ एकच मिनिट. निश्चितच आपण आता थोड्या वेळ मात्र आपण चिमुकलीचं भाषण बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल 4 शब्द जी ती बोलणार आहे, आपण त्याच्याकडे थोडंसं लक्ष देऊयात. मॅच कमेंट्री ही चालूच राहील, पण ते विचार देखील ऐकणं आणि एवढ्या छोट्या वयात ते देखील आपल्याला तेवढंच गरजेचं देखील आहे. चला आपण वळूयात चिमुकलीकडे. आणि मुख्य मंचाच्या दिशेने जर शक्य होत असेल तर कॅमेरा जर फिरवला तर थोडंसं बरं होईल. महाविद्वान मुक्तिदाता मार्गविदाता शिल्पकार किमयाकार करुणाकार धगा धकता ज्वालामुखी धम्मनायक उद्धारक दीपस्तंभ आधारस्तंभ मानवी हक्काचे कैवारी शोषितांचे उद्धारक नवकोटीचा राजा घटनावती घटना सम्राट संविधान निर्माता आधुनिक भारताचे जनक दिग्विजयी नेता कोहिनूर हिरा क्रांती सूर्य प्रज्ञा सूर्य समाज सूर्य विश्वरत्न विश्वभूषण बोधिसत्व भारतरत्न कायदे पंडित मामानो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मामानो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. या ताईचे स्वागत कमिटीतर्फे करण्यात येणार आहे. सहकमिटी. हॅलो. निश्चितच एवढ्या कमी वयात देखील एवढा बुलंद आवाजाने आपल्या माननीय आदरणीय बाबासाहेबांबद्दल जे 4 शब्द दीदीने मांडलेत, एवढ्या कमी वयात देखील माईकवर बोलणं हे देखील धाडसाचं काम आहे. आणि निश्चितच चिमुकलीसाठी मात्र इथे बक्षीस आलंय. विकास
शिरसाट यांच्याकडनं रोख 100 रुपयांचं पारितोषिक दिदीसाठी आलंय. तर विनंती असेल विकास शिरसाट यांना की मुख्य मंचाजवळ जाऊन तुमच्याच हाताने हे 100 रुपयांचं रोख पारितोषिक मात्र आपण चिमुकलीला द्यायचं आहे. निश्चितच बघा प्रोत्साहन देणारे तयार असतात, फक्त आपल्या अंगातील कलागुण त्याच्यासाठी असणारा योग्य स्टेज आपल्याला उपलब्ध करून देणं हे फार महत्वाचं आहे. त्यानंतर जर बघितलं तर बॉल फिरवला आणि स्टंपांच्या मागे पकडले गेलेत. या दरम्यान तर बघितलं तर अजून एक विकेट मल्ली अतिशय चांगल्यारीत्या बॉलिंग विकेट किपिंगचं प्रदर्शन. आणि आपण जर बघितलं तर ओपन क्रिकेटमध्ये देखील व्यावसायिक क्रिकेटमध्ये चांगलं नाव कमावलं आहे. विजय वानखेडे लेफ्ट आर्म गोलंदाज अतिशय चांगल्यारीत्या बॉल फिरवला, फलंदाजाच्या तोंडाच्या समोरून बॉल सरळ वळवलाय ऑफसाईडच्या दिशेला. चांगल्या लेग कटरांना लाजवेल असा बॉल मात्र विजय वानखेडे सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये टाकताना आपल्याला दिसतात आहेत. आणि आता मात्र बॅटिंगला कोण आलाय? साहिल बाविस्कर डॉक्टर सध्याच्या घडीला उन्हामुळे गॉगल घालून बॅटिंगला आल्यात, पण निश्चितच थंडरची बॅट आहे, ओकलेचा गॉगल आहे. आणि गोलंदाज मात्र सध्याच्या घडीला जोर करतोय मैदानाच्या आतमध्ये. फिरवलाय, पुन्हा एकदा फिरवलाय, रनआउटची संधी आहे. आणि तुतू माम्यामध्ये पहिलीच जर आपण बघितलं तर परतवलाय पहिला बॉल फिरवण्याचा प्रयत्न. निश्चितच कॉल या ठिकाणी व्यवस्थितरित्या झाला नाही, धावबादची संधी होती. आणि डॉक्टर साहिल बाविस्कर मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आल्यात. आपल्या संघासाठी जर बघितलं तर वाघ वॉरियर्स संघाकडनं सलामीचे वाघ वॉरियर्स कडनं बॅटिंगला आलात. बॅटची कळ आहे, हलक्या हाताने फक्त सिंगल घेण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. या आपल्या चिमुकलीला विकास भाऊ शिरसाट यांच्याकडून 101 रुपये रोख बक्षीस देण्यात आले. ताई आपलं बक्षीस स्वीकारावं. विजय पंडित वानखेडे विकी भाऊच्या हस्ते अतिशय चांगली बॉलिंग सध्याच्या घडीला. लेफ्ट आर्म गोलंदाज आणि लेफ्ट आर्म फलंदाज, स्वतः देखील लेफ्ट आर्म फलंदाज आहेत. बघूयात कशा प्रकारे बॉलिंग करतील. साहिल संकेत सोनवणे मात्र सध्याच्या घडीला स्ट्राईकवर. अतिशय चांगला बॉल, फलंदाजाच्या रेंजच्या लांब ठेवण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आपण जर बघितलं तर गमावली आहे, पण जर बघितलं तर वाईड बॉल आहे. आणि धावून एक रन पूर्ण करण्यात आला आहे. या दरम्यान जर बघितलं तर 2 धावा मिळतील. आता मात्र स्ट्राईकवर असेल पुन्हा एकदा साहिल. आपण जर बघितलं तर चांगल्यारीत्या बांधून देखील ठेवलं आहे. भीम गर्जना या संघाच्या गोलंदाजांनी वाघ वॉरियर्स या संघाच्या फलंदाजांना पुन्हा एकदा बॅटी समोरून फिरवण्याचा प्रयत्न. बॅटचा प्रॉपर कनेक्शन नाही आहे, हवेत आहे बॉल आणि मात्र फक्त मिळतोय सिंगल. निश्चितच जर बघितलं तर संकेत सोनवणे आता मात्र सध्याच्या घडीला स्ट्राईकवर असेल. प्रोजेक्टेड स्कोर जर आपण बघितला तर 64 धावा दाखवल्या जातात आहेत, पण अजूनही जर बघितलं तर 16 बॉल मात्र यायचे बाकी आहेत. या दरम्यान पुन्हा एकदा वाईड बॉल. या दरम्यान जर बघितलं तर नाव काय रे? बघा या दरम्यान जर बघितलं आपण जर ज्या चिमुकलीने भाषण दिलंय लोमिनी करंकाळ या चिमुकलीला आयोजन कमिटीकडनं 500 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जात आहे. निश्चितच चिमुकलीच्या कलागुलांना वाव देण्याचं काम, शाबासकीची थाप मात्र तिच्या समाज बांधवांच्या वतीने तिच्या पाठीवर दिली जाते. निश्चितच अशाच कार्यक्रमांच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर मोठे मोठे वक्ते हे घडत असतात, त्यांना फक्त मंच उपलब्ध करून देण्याचं काम हे आपल्यासारख्या तुमच्या आमच्या सामान्य व्यक्तींनी करायचं असतं. त्यानंतर जर बघितलं तर 6 षटकांचा खेळ जवळपास समाप्तीला आलाय. धावा झाल्यात
54 गडी बाद आहेत आणि परत परत ड्रिंक्स ब्रेक करायचा नाहीये. अंपायर्स 55 बनवले गेले आहेत आणि निश्चितच जर बघितलं तर एक सुंदर नवीन गोलंदाजाला 7वे षटक टाकण्यासाठी आमंत्रित केलं गेलंय. साहिल बाविस्कर आणि संकेत सोनवणे सध्याच्या घडीला फलंदाजीसाठी आहेत. डावखुरी हाताचा बॅटर संकेत. मात्र जर आपण बघितलं तर बॅटिंगला आहे, गोलंदाजी मार्कवर. त्याचा गोलंदाज हवेत बॉल आहे, हवेत आहे बॉल, कनेक्शन तेवढं प्रॉपर नाहीये, टिपला गेलाय झेल आणि निश्चितच जर बघितलं तर चांगला जज केला गेलाय बॉलला आणि अजून एक आली आहे मोठी विकेट. हॅलो हॅलो निश्चितच जर बघितलं तर पहिल्याच बॉलवर चांगली बॉलिंगचं प्रदर्शन आपल्याला या गोलंदाजाकडनं बघायला मिळालं आहे आणि डगआउट नंबर 3 जुगल मेडिकलच्या बॅनरच्या समोर जो क्षेत्ररक्षक आपल्याला फिल्डिंग करताना दिसतोय निश्चितच त्या ठिकाणावरनं हलवण्यात आलाय. सर्कलच्या आत मात्र बोलवलं गेलंय कृष्णा सातपुते. धावा झाल्यात 55. चांगला बॉल. आपण जर बघितलं तर 2 बॉल आतापर्यंत झालेत. गोलंदाजी मार्कवर जर बघितलं तर पहिल्या बॉलवर विकेट, दुसऱ्या बॉलवर लेग बाईच्या स्वरूपात सिंगल आणि बुद्धभूषण मात्र गोलंदाजी मार्कवर आहेत. संधी आहे पुन्हा एकदा डॉक्टरकडे. साहिल लेग स्टंपच्या भरपूर बाहेरचा बॉल फिरवण्याचा प्रयत्न, मात्र जर बघितला तर वाईट बॉल घोषित केला गेलाय. एक धाव अवांतर अजून देण्यात आली आहे. बघूयात कशा प्रकारे साहिल मात्र बॅटिंग करायला अजूनही 10 बॉल मात्र साहिलच्या हातात कशा प्रकारे खेळून काढतील हे देखील बघावं लागेल. बुद्धभूषण अधाळे सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवर आहेत. अतिशय चांगला बॉल, बॉडी लाईनचा बॉल, डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट केलाय. डायरेक्ट हिट थ्रो म्हणजेच जर आपण बघितलं तर धावबादच्या स्वरूपात अजून एक विकेट धावबादच्या स्वरूपात आणि परिपूर्णरित्या कॅमेरा सध्याच्या घडीला फोकस आहे तो फक्त ना फक्त सातपुतेवर. कृष्णा सातपुते आपल्याला निश्चितच यूट्यूब जर आपण बघत असाल तर दिसत असतील. कृष्णा सातपुते यांचे खूप मोठे चाहते आहेत. जवळपास जर बघितलं तर आपण कृष्णा सातपुतेंना परिपूर्णरित्या फॉलो करतात. तेवढ्याच चांगला क्रिकेटचा नॉलेज देखील आहे आणि जर चोपड्यात वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रँडेड बॅट्स कोणी वापरत असेल आणि ज्यांनी ब्रँडेड बॅट्स वापरायला सुरुवात केली असे मात्र आपले सॅम पवार सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंगसाठी उभे आहेत. निश्चितच प्रेक्षकांना अपेक्षा असेल त्यांची 1 ओव्हर बघण्याची. यूट्यूबवर देखील कमेंट येतात आहेत की सॅम पवार केव्हा बॉलिंगला येतील आणि त्यांच्या बॉलिंगवर देखील पारितोषिक निश्चितच जाहीर केल्या जातील कारण तगडी फॅन फॉलोईंग आहे सॅम पवार यांची. आणि निश्चितच जर बघितलं तर एक अजून मोठं पारितोषिक जाहीर केलं जाणार आहे पण सॅम पवार हे मात्र गोलंदाजी मार्कवर आले पाहिजेत. वाईट बॉल सध्याच्या घडीला जर बघितलं तर बुद्धभूषण गोलंदाजी करतात आहेत. बॉलिंग चांगली राहिली आहे पण वाईडची जे बघितले तर अवांतर धावेचे खूप मोठ्या प्रमाणात अवांतर धावा दिल्या गेल्यात आणि ही एक रणनीती असावी की फलंदाजाच्या रेंजच्या लांब ठेवण्याचा प्रयत्न आणि इथे जर बघितलं तर दांडी 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 गुल केली आहे बुद्धभूषण अधाळे. सध्याच्या घडीला जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये विकेट घेतात आहेत.
या दरम्यान जर बघितलं तर जो संघ भीमगर्जना हा संघ मात्र सध्याच्या घडीला फिल्डिंग करतोय आणि या संघामध्ये हर्षवर्धन पवार हा मात्र जर बघितलं तर राज्यस्तरीय लेवलचा आपल्या समाजातील व्हॉलीबॉल या खेळातील खेळाडू आहे आणि विविध प्रकारच्या खेळातील खेळाडू देखील आता मात्र सध्याच्या घडीला क्रिकेट या खेळामध्ये इंटरेस्ट दाखवायला लागलेत. कारण यूट्यूबने सध्याच्या घडीला वेळ लावलाय. ज्या ठिकाणी यूट्यूबला येऊ त्या ठिकाणी मात्र आपण क्रिकेट खेळणार ही मात्र सध्याच्या घडीला क्रिकेट रसिकांची एक वेगळी माइंडसेट देखील झाला आहे. आणि पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न बुद्धभूषण अदाळे यांचं जर आपण षटक बघितलं तर विकेट वाईड, परत विकेट वाईड, विकेट, लेग बायची एक धाव. आता जर बघितलं तर संदीप एक आगळ्या वेगळ्या स्टाईलमध्ये बॅट देखील पकडतात आहेत. टेनिस क्रिकेट जगतातील एक सर्वात मोठं नाव सध्याच्या घडीला चर्चेत असलेलं अंकित मोर्या यांच्यासारखी बॅटिंग स्टाईल त्यांची सध्याच्या घडीला आहे आणि ते देखील उजव्या हाताचे फलंदाज आहेत. बॅट देखील त्याच पद्धतीने पकडतात आहेत. पण जर आपण बघितलं तर 7 षटकांचा खेळ जवळपास संपलाय. धावा झाल्यात 61. या दरम्यान जर बघितलं तर अजून एक नवीन गोलंदाज ज्याला बोलवलं गेलाय. 8वं षटक आहे. चांगला बॉल राहिलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरची लाईन पकडून गोलंदाजी होती आहे आणि ज्या प्रकारचं गायडन्स केलं जात आहे मल्लीकडनं निश्चितच परिपूर्णरित्या अनुभवाने संपन्न असलेला हा खेळाडू सध्याच्या घडीला मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आणि आपण जर आज बघितलं तर आपल्या समाजातील विविध नामवंत खेळाडू आपल्याला चोपड्या नगरीच्या या ग्राउंडमध्ये खेळताना दिसलेत. सकाळच्या सत्रात जर आपण बघितलं तर बच्चा मॅन फ्रॉम भुसावल हे देखील होते. त्यासोबतच अमळनेरवरनं निखिल देखील होता. त्याच्याबरोबरच आता जर बघितलं या सामन्यात जर 2 खेळाडू मात्र आपल्याला खेळताना दिसतात आहेत. त्याआधीच्या सामन्यात नितीन भाऊ हे देखील होते जळगाव पोलिसात. त्यानंतरच आता जर बघितलं तर भुसावळ एक्सप्रेस मल्ली, त्यासोबत जळगावचा श्रेयश अय्यर, शुभम अहिरे हे देखील आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये सामना खेळायला आलेले दिसतात आहेत. आणि जर बघितलं तर सामाजिक क्रिकेटचं वेळच आहे. सामाजिक क्रिकेट ज्या ठिकाणी असेल त्या गावाला कोणत्याही ठिकाणी सामाजिक क्रिकेटची स्पर्धा असू द्या मात्र आपल्या समाजातील समाज बांधव हे मात्र क्रिकेट खेळण्यासाठी जातात. आणि जर बघितलं तर साहिल बाविस्कर यांची दांडी गुल झाली होती का, पण बेल्स जर आपण बघितलं तर डिस्ट्रॉय झाली नाहीये. नशिबाच्या रथवर सवार आहेत पण मात्र फटका हा मारावाच लागेल कारण त्यांचे सहकारी अनिकेत चोपड्याचा विराट कोहली यांनी एक षटकार मारलाय. आणि जर साहिलने एकही षटकार नाही मारला तर अंकित बाउंड्री लाईनच्या बाहेर तयार आहे. अनिकेत बाउंड्री लाईनच्या बाहेर तयार आहे. ही एक गोष्ट मात्र आपण लक्षात ठेवायची आहे. एक फटका जरूर मारावा लागेल. पुढे सरसावलेत, भिरकवण्याचा प्रयत्न, कनेक्शन होत नाहीये. आणि जर आपण बघितलं तर कोमल तायडे अतिशय चांगली बॉलिंग सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला दिसतात आहेत. फुलटॉस उडवलाय चेंडू सरळ गेलाय देखील आहे. सीमा रेषा पार. धन्यवाद. या दरम्यान जर बघितलं तर धावा झाल्यात 64 आणि दादू अंपायर्स नेमकं कॉल कसला देतात आहेत. अबाव द वेस्ट साईडच्या रिगार्डिंग मध्ये नो बॉल चेक करायचा आहे. सॅम पवार आपल्याला अजून बॅटिंगला यायला वेळ आहे. डिसिजन यायचं बाकी आहे आणि आपण बॅट मात्र साहिलच्या हातातून घेतात आहेत. निश्चितच थंडरची बॅट आहे आपण मागवली आहे. ते आम्हाला देखील माहिती आहे पण बघूयात पंचांचा इशारा मात्र काय येतोय.
इट्स अ फेअर बॉल आहे. 8 षटकांचा खेळ जर आपण बघितला तर संपलाय. धावा झाल्यात 68. 69 धावांचं आव्हान आहे वाघ वॉरियर्स या संघाच्या. मात्र जर आपण बघितलं तर बॅटिंगचं काम संपलंय. आता भीम गर्जना हा संघ जर आपण
हॅलो. पुढील सामन्याचा टॉस मोरे सुपर किंग वर्सेस साळुंके वॉरियर्स यांचे कर्णधार टॉस क्या बॉस जवळ यावे आणि टॉस करून घ्यावा. पुढील टीमचे कप्तान मोरे वॉरियर्स वर्सेस साळुंके वॉरियर्स. हॅलो हॅलो. चला या दरम्यान जर बघितलं तर दुसऱ्या डावाला होती या सुरुवात. भीम गर्जना या संघाकडनं जर बघितलं तर बॅटिंगला आलाय विक्रांत गायगोलय उर्फ मलिंगा. अवघ्या 8 षटकांच्या खेळीमध्ये 69 धावांचं लक्ष आहे. मॅच पहिलाच बॉल जर आपण बघितलं तर अंपायर्स देखील इंटरेस्टेड नाही आहेत. अपील जोरात झाली आहे पण आपण जर बघितलं तर कट साठी अल्ट्रा एज साठी रिव्ह्यू नाहीये. अल्ट्रा एज इथं अवेलेबल नाहीये. अल्ट्रा एज सिस्टीमला एक रिव्ह्यू दाखवण्यासाठी जर आपण बघितलं तर जवळपास 2 लाख रुपये खर्च येतो एक कट एज दाखवण्यासाठी. दरम्यान जर बघितलं तर पहिला बॉल बॅटवर घेतला गेलाय. जोराने मारण्याचा प्रयत्न जर आपण बघितला तर झालाय पण सिंगल देखील आली नाहीये. पंचेचाळीस बॉल 68ची गरज आहे. लोअर स्कोरिंग मॅच आहे. निश्चितच जर आपण बघितलं तर इंटरेस्टिंग होणार आहे. आता मात्र हेलिकॉप्टर लॉफ्ट केलाय ऑफसाईडच्या दिशेला. क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरनं चेंडू सरळ निघून गेलाय. 1 बाउन्स सीमारेषा पार. मल्लिकच्या बॅट मधनं आलाय मनोहर दादा बाविस्कर यांचा ब्रँडेड चौकार. हॅलो. या दरम्यान जर बघितलं तर बाउंड्री लाईनचा आढावा घेताना बॉबी उस्मान पटेल हे देखील आपल्याला दिसतात आहेत. अतिशय उस्मान पटेलला कॉपी करणारी अशी मात्र त्यांची बॉडी लँग्वेज आणि एक मोठं नाव देखील आहे. आपण बोरखेड्याला गेलो होतो मॅच खेळण्यासाठी. मला चांगलं आठवतं की बॉबी यांची बॅटिंग ज्या प्रकारची झाली होती त्याच्यातच उस्मान पटेलला लाजवेल अशी देखील बॅटिंग त्यांनी केली होती. आता मात्र हवेत आहे बॉल आणि टिपला गेलाय का झेल. सुटलाय तो देखील कोणाचा तर विक्रांत गायगोले मलिंगा याचा मात्र झेल सोडलाय आणि सिंगल देखील आली आहे. या दरम्यान जर बघितलं तर विकी सध्याच्या घडीला विकी रंधे हे मात्र बॉलिंग करतात आहेत. बॉडीलाईनचा बॉल गोलंदाजाच्या डोक्याच्या वरना सेफ साईडला खेळून दिलाय. सिंगल होता मात्र परतवलाय आणि जर बघितलं तर षटक देखील संपलंय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात धाबा घेतल्या गेलाय 6.
डीजे. चला यानंतर होणारा सामना असेल साळुंके वॉरियर्स वर्सेस मोरे सुपर किंग्स. निश्चितच मोरे सुपर किंग्स या संघाने सकाळच्या सत्रात एक विजय नोंदवला आहे आणि त्यांच्या कॅप्टन्सला विनंती आहे त्यांनी लवकरात लवकर टॉससाठी यायचं आहे. टॉससाठी यायचं आहे. पुढील दोन संघ लवकरात लवकर दाखल व्हायचं आहे. साळुंके वॉरियर्स आणि चला आता मात्र पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकाला होती आहे सुरुवात. गोलंदाज संदीप आहे आणि ते ड्रिंक्स ट्रॉली जी आहे भाऊ, ड्रिंक्स ट्रॉली मागे ताण थोडीशी, ते गाडी मागे ताणायची आहे थोडी, बाउंड्री लाईनच्या खूप जवळ आहे. विक्रांत गायकवाड ऑन स्ट्राईक असतील. 42 बॉल 63 ची गरज. गोलंदाज जर आपण बघितला तर संदीप. पहिलाच बॉल, चांगला बॉल ऑफ साइड द ऑफ स्टंपचा बॉल, डॉट आलाय आणि लो स्कोरिंग मॅच जर आपण बघितली तर चांगल्यारीत्या शेवटच्या बॉल पर्यंत इंटरेस्टिंग होते. आता मात्र जर बघितलं तर बॅटची इनसाइड एज टप्पा पाडून यष्टी रक्षकाच्या हातात देखील गेलाय. चांगला बॉल राहिलाय. 2 बॉल तर आपण बघितले तर डॉट आलेत आणि परिपूर्णरित्या शांत ठेवलं गेलंय विक्रांत गायकवाडला. 41 बॉल 63 ची गरज आहे अजूनही. 6 धावा मात्र स्कोरबोर्डवर झाल्यात. पण जर आपण बघितलं तर पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरू आहे, त्यातील 2 बॉल आतापर्यंत झालेत. आता मात्र हवेत आहे बॉल, हवेत आहे. कनेक्शन देखील तेवढंच जर आपण बघितलं तर प्रॉपर आहे. चेंडू सरळ निघून गेलाय सीमा रेषा पार. विक्रांतच्या बॅट मधून आलाय सुजित भाऊ बागुल यांचा ब्रँडेड षटकार. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेचा बॉल, तेवढाच चांगलं कनेक्शन. चेंडू पुन्हा एकदा गेलाय सीमा रेषा पार. फलंदाज विक्रांतच्या बॅट मधनं पुन्हा एकदा बॅक टू बॅक सुजित भाऊ बागुल यांचा ब्रँडेड षटकार येतोय. आणि आता जर बघितलं तर मल्ली गोलंदाजीमध्ये देखील तेवढ्याच चांगल्यारीत्या बॉलिंग राहिली आहे आणि बॅटिंग जर बघितली आपण तर 2 बॅक टू बॅक षटकार, 1 चौकार. धावा बनवायला झाली आहे सुरुवात आणि जवळपास जर बघितलं तर विक्रांत अशा प्रकारे जर बॅटिंग करत राहिला तर इझी होईल मॅच खतम व्हायला. बॅटचे आउट एज आणि सिंगल माऊली सर टॉस का बॉस 5 बॉल आतापर्यंत टाकले गेले. धावा खर्च झाल्या जवळपास जर आपण बघितलं तर 13. 2 बॉल डॉट, 2 बॅक टू बॅक षटकार. त्यानंतर जर बघितलं तर 1 बॉल सिंगल आणि 38 बॉल 51 ची गरज आहे. 8 बॉल 17 वर आहेत. विक्रांत जितेंद्र सध्याच्या घडीला जर बघितलं तर नॉन स्ट्राईकला आहेत. 2 बॉल 1. ऑफसाईडच्या दिशेला चांगला फटका, हवेत आहे बॉल. क्षेत्ररक्षक देखील आहे मात्र निघून जाईल डोक्याच्या वरनं. 1 बाउंड सीमा रेषा पार. मनोहर दादा बाविस्कर यांचा ब्रँडेड चौकार आलाय. दरम्यान जर बघितलं तर पुढच्या टॉसचा मान दिला गेलाय ज्या दिदीने आपल्या वाणीतून आपल्याला बाबासाहेबांबद्दल 2 शब्द सांगितले, त्या दिदीला मात्र जर बघितलं तर टॉस
फडकवण्यासाठी मान दिला गेला आहे. निश्चितच कौतुक असेल आयोजन समितीचं देखील. आणि आपण बघू शकतो मुख्य स्क्रीनवर दिदीच्या हातून नाणेफेक होती आहे. ईश्वर भाऊ आयोजन समितीतील सदस्य आहेत, त्यांची देखील मॅच आहे. आणि मोरे सुपर किंग्स हा संघ तर बघितला सकाळच्या सत्रात दोघंही संघांनी एक एक विजय नोंदवला आहे. आता मात्र चांगली झुंज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे, कारण एकीकडे असेल भूषण तर दुसरीकडे असेल आयोजन कमिटीतील जस्ट झालेला टॉसमध्ये मोरे सुपर किंग ही टॉस विन झालेली आहे आणि अगोदर बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. पुढचा बॉल विक्की रनले. शिव बैरे याच्या हातून एक सोपासा झेल ड्रॉप झालेला आहे. जळगावचा श्रेयस अय्यर आपण बघू शकता स्क्रीनवरती. मल्लिक द मॅन फ्रॉम भुसावळ, भुसावळ एक्सप्रेस. परत एकदा सोपे झेल सोडतायत शुभम अहिरे. एका धावेसाठी आणि आज षटकार असेल. हॅलो डीजे चला लवकर करा. परत मिस फील्ड. एक रन महत्वाचा या सामन्यात. आपण टार्गेट ही चांगले नाही लाजत माझं. डीजे राहुल गाणं भीमाचं गाणं डीजेला वाजत. ओ भीमाचं गाणं डीजेला वाजत. गणेश पाटील यांचे स्वागत प्रथमेश सुरवाडे करतील. पुढचा बॉल फ्री हिट असेल.
ओव्हरस्टेपिंग, रिव्हर्स स्वीप, सिंगल रनच्या हॅलो हॅलो, डीजे डीजे डीजे. 25 बॉल्स, माफ करा, 24 बॉल 17ची गरज आहे. टायमाचं आपण बंधन लक्षात ठेवायचं आहे. इथून देखील आपल्याला अजून 3 मॅच खेळवायचे आहेत. चला, मॅच पटापट ऑन करायची आहे. टायमाचं लक्ष ठेवायचं आहे. पंचांना देखील विनंती आहे की आपण टायमाचं बंधन सर्वच खेळाडूंवर, मात्र आपण सर्व संघांवर लावायचं आहे, कारण अजून 3 मॅच आहे. परत बॅड लाईट जर झाली तर प्रॉब्लेम यायला नको, आणि आज बॅड लाईट जरी झाली तरी मॅच पूर्ण आजच केली जाईल. ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवायची आहे, कारण जो वेळ आपण घेतोय त्या वेळेची पेनल्टीच आपल्याला लागणार आहे. आणि 24 बॉल 17ची गरज आहे. माही गोलंदाजी मार्कवर. दरम्यान जर बघितलं तर बॅटची कळ आल्या आल्या विकेट घेतली आहे. ती देखील कोणाची, तर विक्रांत गायकवाड. मल्लीला मात्र परतावं लागेल, पण आपली इनिंग चांगल्यारीत्या बिल्ड केली आहे. 17 बॉलमध्ये 39 बनवले आहेत आणि मैदानाच्या बाहेर देखील जाताना आपल्याला दिसतात आहेत. आणि जर बघितलं तर गोलंदाजीमध्ये 2 विकेट, अतिशय चमकदार कामगिरी राहिली आहे.
या दरम्यान तर बघितलं तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. उजव्या हाताचा बॅटर आहे आणि सध्याच्या घडीला जर बघितलं तर हवा. या दरम्यान काय तर नो बॉल माही बिराळे यांचा मात्र जर बघितलं तर पहिल्या बॉलवर विकेट, दुसरा बॉल मात्र आलाय नो बॉल. बहुतेक एकमचा अंदाजा असा आहे की फिल्डिंग डिस्ट्रिक्शनच्या बाबतीत नो बॉल असावा, कारण पहिला बॅटर होता लेफ्ट हँड, आता राईट हँड आहे, फिल्डिंग तेच राहिली असेल. फ्री हिटचा बॉल बुडवलाय समोरच्या दिशेला, जर बघितलं तर कनेक्शन देखील झालाय प्रॉपर. चेंडू सरळ झालाय सीमारेषा पार. फलंदाजाच्या बॅट मधून आलाय सुजित भाऊ बागुल यांचा ब्रँडेड षटकार. बोरे सुपर किंग संघाचा वेगवान गोलंदाज भूषण शिंदे हा मात्र आपल्याला पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन दिसणार आहे. या दरम्यान पुन्हा एकदा हवेत बॉल आहे गॅप मध्ये, प्रयत्न चांगला राहिलाय पण जर आपण बघितलं तर फलंदाजांनी जवळपास 2 धावा चोरल्या आहेत. जितेंद्र यांची देखील बॅटिंग तेवढीच चांगली राहिली आहे. 10 बॉल 22, संघाला 64 वर घेऊन आले आहेत. विजयाला पाहिजेत आता फक्त 5 धावा आणि 3 बॉल अजूनही जर बघितलं तर यायचे बाकी आहेत. आणि बॅटिंग करणाऱ्या टीम मध्ये भीम गर्जना या संघामध्ये अजून एक बॅटर असा मात्र पवेलियन मध्ये बसलाय की 1 बॉल 6 जरी मॅच राहिली तरी तो जिंकवू शकतो, असा मात्र बॅटर अजूनही बाकी आहे. सॅम पवार, कृष्णा सातपुते हा देखील बॅटिंगला यायचा बाकी आहे. त्यामुळे भीम गर्जना संघाच्या ऑनरला घाबरायचं काम नाही आहे की मॅच नक्की काय होईल, कारण जर आपण बघितलं तर बॅटिंग लाईनअप खूप तगडी आहे. आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न, कनेक्शन तेवढं प्रॉपर नाही आहे. क्षेत्ररक्षकाच्या हातात जर बघितलं तर चेंडू गेलाय सरळ, 1 धाव मात्र मिळती आहे. 1 धावेच्या मदतीने आता जर बघितलं तर धावफलक सरकलाय पुढे. धावा झाल्यात 65 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. आता मात्र पाहिजेत 1 बाउंड्री. बुद्धभूषण सध्याच्या घडीला आता स्ट्राईकवर आहे. हवेत आहे बॉल, कनेक्शन तेवढं प्रॉपर झालंय आणि या दरम्यान जर बघितलं तर झेल सुटलाय आणि डॉक्टरच्या हातून निसटलाय चेंडू. साहिल अतिशय चांगल्या प्रकारे फिल्डिंग देखील करतात, मात्र जर आपण बघितलं आज झेल सुटलाय आणि झेल जेवढे आपण पकडाल तेवढे मॅच विनिंग जे आपला रेशो हा पॉझिटिव्हरित्या वाढत जातो, पण जेवढे आपण कॅच सोडाल मग आपण किती धावा बनवा आपण मॅच जिंकत नसतो. दरम्यान पुन्हा एकदा आडव्या बॅटीने प्रहार, चेंडू सरळलाय 1 बाउन्स सीमारेषा पार आणि या चौकाराने मात्र मॅच जिंकली आहे भीम गर्जना या संघाने. निश्चितच जर बघितलं तर आजच्या या मॅच मध्ये कृष्णा सातपुते, सॅम पवार यांच्या फॅन्सना त्यांची बॅटिंग बघायला मिळाली नाहीये, पण पुढच्या मॅचेससाठी निश्चितच सॅम पवार याची बॅटिंग आपल्याला बघायला मिळेल. कारण यूट्यूबवर जर आपण चेक केली कमेंट बॉक्स तर फक्त एकच नाव चर्चेला होतं, सॅम पवार.